नमस्कार, मी दीपक दराडे. न्यूज मध्ये आपलं स्वागत. शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या दमदाटीच्या राजकारणाला कंटाळून खेड तालुक्यातल्या कनेरसर येथील शिवसैनिकानं शिवसेनेला जय महाराष्ट्र केलाय आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाआघाडीचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांना जाहीर पाठिंबा व्यक्त केलाय. बघूयात या शिवसैनिकाचं नेमकं म्हणणं काय आहे ते. मी शिवसेनेमध्ये काम करत होतो. मी उद्धव साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मी या ठिकाणी सेनेमध्ये काम करत होतो आणि हे सेनेमध्ये काम करत असताना हे आत्ताचे जे उमेदवार आहेत खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची मनमानी आणि दमबाजीपणा पाहून आणि आमच्या देवस्थानच्या ज्या कामासाठी त्यांनी जो 2005 साली निधी दिला होता त्याच्यावरून त्यांचं नाव न टाकल्यावरून या ठिकाणी आमच्यावर केसेस करण्यात आल्या. त्याचप्रमाणे या ठिकाणी आता खासदारांनी सुद्धा आढळरावांनी निधी दिला होता, त्याचप्रमाणे नारायण पवार आमदार असताना त्यांनी निधी दिला होता, त्याचप्रमाणे अशोक मोळ खासदार असताना त्यांनीसुद्धा निधी दिला होता आणि दिलीप मोहिते पाटलांनी जवळजवळ 80 ते 85 लाखाची कामं देवस्थानच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलेली आहेत. आणि ही करत असताना त्यावेळेस ह्या बाकी कुणी काही न बोलता ह्या आढळरावांनी सांगितलं माझं नाव का काढलं आणि या कारणावरून आणि माझ्या विरोधात त्यांनी कलेक्टरचा अर्ज केला की यांनी या कार्यालयावरलं नाव काढून दुसरं नाव टाकण्यात आलं. त्या ठिकाणी एका भाविकानं त्या ठिकाणी 2-2.5 लाख रुपये खर्च करून त्या ठिकाणी त्यांचं नाव त्यांनी त्या ठिकाणी टाकलं आणि म्हणून मी त्या ठिकाणी निर्णय घेतला की आपण यांच्या मागं राहण्यात काही अर्थ नाही. म्हणून मी ठरवलं डॉक्टर अमोल कोल्हे हे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहेत म्हणून त्यांना मी या ठिकाणी पाठिंबा देत आहे.